हिवाळ्यामध्ये जेव्हा गाजर बाजारात येतात ना तर घराघरात गाजरचा हलवा बनवणे सुरू होऊन जाते। पण खरंच हिवाळ्यामध्ये गाजरचा हलवा नाही बनवला असे होतच नाही। नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। आणि आज आपण बनवतोय गाजरचा हलवा। आणि ह्या हिवाळ्यात जर तुम्ही अजून गाजरचा हलवा नाही बनवलाय तर आज आपण मंजुषास किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवतोय, त्या प्रकारे तुम्ही नक्की बनवाल, कारण हा एवढा टेस्टी आणि स्वादिष्ट बनतो ना, तर खरंच तुम्ही नक्की बनवाल। तर प्लीज त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच मंजुषास किचनमध्ये आपण हा गाजरचा हलवा कसा बनवलाय ते लगेच बघू। तर लेट्स गो। आज आपण बनवतोय गाजरचा हलवा, शिरा बनवतोय गाजरचा। तर आता मी इथे 500 ग्रॅम हे गाजर घेतलेले आहेत। किती ताजे आणि छान असे आहेत हे। तर त्यांना आता असं मी सोलून घेते। तर हा जेवढा खाण्यासाठी स्वादिष्ट असतो तेवढाच पौष्टिक सुद्धा आहे। गाजर हे खाल्लंच पाहिजे। तर वेगवेगळ्या प्रकारे याचे आपण रेसिपी बनवू शकतो, पण गाजरचा हलवा किती असा हा विशेष आहे, म्हणजे सर्वांच्या घरामध्ये तो बनवलाच जातो। पण आज आपण मंजुषास किचनमध्ये हा गाजरचा हलवा बनवत आहे। तर हे बघा, मी सर्व असे गाजर सोलून घेतले आणि आता त्यांना खिसून घेते। तर गाजरचा हलवा बनवण्याच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आता सर्व असे गाजर मी इथे शिलून घेतले आणि छान असे खिसून घेतलेले आहे। ह्या प्रकारे गाजर तर आता आपण खिसून घेतले। आता आपण गॅसवरती कढई ठेवू आणि कढई तापल्यानंतर इथे आता आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे। तर 1 चमचा तूप टाकू आपण, जास्त तूप लागत नाही गाजरच्या हलव्याला। तर हे तूप आपण आता वितळू देऊ, म्हणजे असं सर्व ठिकाणी असं पसरवायचं, कारण गाजर खाली लागणार नाही। असं कढईला आपण असं फिरवून घेऊ तूप। तर आता तूपसुद्धा तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण जे गाजर खिसलेले आहेत ते गाजर आता आपण टाकून देऊ। तर अगदी जास्त तूप लागत नाही आणि किती छान असा रंग दिसत आहे गाजरचा। तर आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि गाजरचा हलवा बनवू तर अगदी स्वादिष्ट बनतो। नाश्त्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे। आणि आता तर गाजरचं सीझनच आहे, तर हिवाळ्यामध्ये गाजर खूप मिळतात बाजारामध्ये। तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवा। आता तुपामध्ये याला आपण छान असं परतवून घेऊ गाजरला आणि थोडा वेळ झाकण ठेवून देऊ। तर आता आपण अधूनमधून हलवत राहायचं आहे गाजर। तर अगदी 1 चमचा तुपामध्येच अगदी छान असा मिक्स होऊन जातो आणि छान रंगही बदललेला आहे त्याचा आता, कारण छान वाफेमध्ये परतवून घेतोय आपण। फक्त खाली लागायला नको याची काळजी घेत राहिलेलं आहे आपण आणि सतत हलवत राहायचं गाजर जे खिसलेलं आहे आपण ते। अगदी जास्त वेळ लागत नाही आणि मिक्स करायचं। तर आता आपण हे मिक्स केलेलं आहे, तर याच्यात आता आपण टाकून घेऊ हा मावा। तर हा आहे 50 ग्रॅम, खूप स्वाद येतो याच्याने अगदी। तर आता त्याला सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। जर तुम्ही मावा नाही टाकला तर दुधावरची जी साय असते ती असतेच आपल्याकडे फ्रीजमध्ये, तर आपण अर्धी वाटी साय सुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो, त्याच्याने सुद्धा छान स्वाद येतो। तर आता आपण मावा असा मिक्स करून घेतलेला आहे आणि परत एकदा आपण असं झाकण ठेवून देऊ आणि छान असं वाफेमध्ये होऊ देऊ। आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदा परत। आता जो मावा आपण टाकलेला आहे तो छान असा मुरलेला आहे, एकजीव झालेला आहे गाजर आणि जो मावा टाकलेला आहे तो। आता आपण इथे टाकून घेऊ 1 वाटी गूळ। जर तुम्हाला गूळ नसेल टाकायचा तर तुम्ही इथे साखर सुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे टाका गूळ किंवा साखर। तर 1 वाटी गूळ टाकलेला आहे मी खिसलेला इथे। गुळाने पण खूप छान स्वाद येतो। आज आपण गुळाचा हलवा बनवत आहे, गुळाचा गाजरचा।
तर साखर न टाकता आपण इथे टाकलेला आहे गूळ. पुन्हा आपण मिक्स करून देऊ आणि असं अर्धवटच झाकण ठेवायचं, कारण गुळाला पाणी सुटू शकते, म्हणून त्याच्यातलं सर्व पाणी असं आटलं गेलं पाहिजे. तर हे बघा, आता गुळाला किती पाणी सुटलेलं आहे. छान असा शिजलेला सुद्धा आहे जे गाजरचं खीस आहे तो. तर याच्यात आता थोडंसं पाणी गुळाला सुटलेलं आहे, तर आपण छान असा मोठा गॅस करून द्यायचा आणि याच्यातलं सर्व असं पाणी जे गुळाला सुटलेलं आहे ते आटू द्यायचं, म्हणजे छान असा तो स्वाद येईल त्याला. आणि याच्यात आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, तर तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि मोठा गॅस करून सतत हलवायचं, म्हणजे छान असा कोरडा होईल तो मस्त असा. आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तर तयार झालेला आहे आपला गुळाचा हलवा, म्हणजे गाजरचा. तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा. अगदी स्वादिष्ट असा गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत बाय.